आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे दगडखान आणि या कथेचे लेखक आहेत नितीन खलसे गुंजोटीकर. चला तर मग कथेला सुरुवात करूया. 21व्या शतकातील पहिलं दशक चालू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 50 वर्षे उलटली होती. भारत स्वतंत्र झाला होता. भारतात शिक्षण व्यवस्था, व्यापार व्यवसाय व्यवस्था बरीच प्रगतीपथावर होती. शिक्षणामुळे माणूस गाडीच्या वेगाने प्रगती करत होता. भारतातील अनेक गावांचे व्यवसायामुळे शहरीकरण झालं होतं. शहरात अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. असं जरी असलं तरी खेड्यातील भागात मात्र अजूनही 18-20 दारिद्र्यच नांदत होतं. तशी काही खेडीपाडी बऱ्यापैकी विकसित होती, पण रूढी परंपरा तशाच चालू होत्या. याला अपवाद डोंगरगाव कसं असेल? शेवटी हे सुद्धा एक खेडच होतं. गावात 300हून अधिक घरे होती. गावामध्ये हर एक जातीचे लोक राहत होते. गावात 7वी पर्यंत शाळा होती आणि गावची लोकसंख्या 4000हून अधिक होती. डोंगरगाव हे लेंडी नदीच्या भकीला वसलं होतं. गावच्या उजव्या बाजूने लेंडी नदी आणि डाव्या बाजूला काही 4-5 डोंगर आणि माळरान होतं. त्यातील डोंगरांना काही ठराविक नावे दिली गेली होती. पश्चिमेकडील पहिला डोंगर म्हणजे गुलाबाचा डोंगर, यलमाचा डोंगर, मध्येच हाडुळा होता. नंतर कोळ्यांचा डोंगर, बामणचा माळ, धनगराच्या माळ आणि शेवटचा बापूचा डोंगर, अशी गमतीदार नावं होती. गावच्या परिसरात अनेक घटना घडल्या होत्या आणि त्या सर्व भूतबानामतीच्या रूढीने घेतलेल्या होत्या. काहींचे बळी दिले गेले होते आणि त्यांचा आत्मा त्या परिसरात फिरतो आहे असा समज गावातील लोकांच्या मनात होता. याच गावातील सगळ्यांना घाबरवून टाकणारी बाब ती म्हणजे पाटलीन. ही पाटलीन बापूच्या डोंगरात दगडखाणीत दिसते, म्हणजे तिचा जिवंत आत्मा दिसतो. ती डोंगर गावातील बापू पाटलाची पहिली बायको होती. खूप वर्ष झाली तरी लेकरू होत नसल्याने ती भयंकर नाराजीने जीवन जगत होती. लेकरासाठी पाटलानं दुसरं लग्न केलं होतं आणि तिच्यावरचं लक्षही कमी केलं होतं. काही वर्षांनी तिला एक मूल जन्माला आले, पण ती अवघ्या 10 दिवसातच मरण पावले. लेकरू मेलं या धास्तीनं ती वेडी होऊन गावभर फिरू लागली. बापू पाटील हा गावचा कारभार चालवत होता आणि इकडे बायको वेडी होऊन फिरू लागल्यामुळे त्याला गावातील लोक हसत होते. म्हणून त्याने स्वतःच्याच बायकोला मारून टाकलं होतं आणि आपल्याच डोंगराच्या बगलात पुरलं होतं. त्यामुळे तिचा आत्मा त्या डोंगरावर भटकत होता. आत्मा भटकत असल्यामुळे पाटलाने डोंगरावर शेती करायचे सोडून दिले होते आणि डोंगराची जमीन पडीकच ठेवली होती. गावात इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळत होते. त्यामुळे बापू पाटलाने आपल्या डोंगरावरील मुरुम आणि बांधकामाचे लागणारे दगड विकायला चालू केलं. त्यामुळे त्या डोंगरात मोठी खाण तयार झाली होती. परगावचा एक गुराखी ढोरं राखत असताना पाण लागून म्हणजेच साप चावून त्या दगडखाणीत मेला होता. परंतु डोंगरगाव आणि आजूबाजूच्या गावात एकच वार्ता पसरली की त्या गुराख्याला बापूच्या डोंगरातल्या पाटलिनींनंच मारलं. तेव्हापासून डोंगरगाव परिसरात त्या पाटलिनीची भीती पसरली होती. गावात कोणी लेकरू जर शाळेत जात नसेल, आईबापाचं ऐकत नसेल किंवा रडणं बंद करत नसेल तर त्यांना पाटलीन येईल याची आठवण करून वेडवलं जायचं आणि लेकरं सुद्धा पाटलिनीचं नाव घेताच गप्प बसायचे. एवढंच काय, बाया पोरी सुद्धा या नावाने घाबरत होत्या. गावात कोणाला ताप, डोकं, चक्कर किंवा इतर काही आजार झाला तर त्यांना दवाखान्यात न नेता त्यांचा सकून बघितला जायचा आणि सकून बघणारी माणसं ही पाटलीनच मागं लागली आहे आणि ती फलान बिस्तान मागत आहे असं सांगायचे आणि उतारा अंगावरून उतरून टाकायला लावायचे. हे केल्याने आपला आजारही नीट होतो आहे असं भाकीत आपल्या डोक्यात घेऊन त्या डोंगरगावचे लोक जीवन जगत होते. डोंगरगाव हे माझ्या मामाचं गाव होतं. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आणि माझं कुटुंब गावी आलो होतो. हिवाळ्याचे दिवस होते. या वर्षीचा पावसाळा बराच चांगला गेला होता. म्हणजे यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे गावची नदी तट धरून वाहत होती. गावाच्या कडेचे सगळे डोंगर हिरवेगार होऊन सजले होते. गावामध्ये पाटलिनीची भीती दाखवणं याचा सुशिक्षित माणसांना खूप राग यायचा. त्यामध्ये
यलमाचा राजेभाऊ नावाचा एक इसम डी.एड पूर्ण करून नुकताच मास्तर म्हणून परगावी शाळेत शिकवायला जात होता. खेड्यातला तरुण शिकून बाहेरील गावामध्ये नोकरीस जातो याचा त्याला आणि त्याच्या घरच्यांना विशेष अभिमान वाटायचा. मी एक नोकरदार आहे, हुशार आहे, शिकलेला आहे म्हणून राजेभाऊला वेगळाच अभिमान होता. त्यामुळे त्याचा स्वभाव आणि जीवनशैली सुद्धा बदलली होती. तो सकाळी उठून व्यायामाला जात असे. सकाळच्या गारठ्यात डोंगरगावचे लोक अंगावर पांघरून घेऊन साखर झोप घेत होते. दररोजच्या लवकर उठण्याच्या सवयीमुळे राजेभाऊ व्यायामाला निघाला. त्याने व्यायामासाठी बापूच्या डोंगराकडील भाग निवडला होता. त्या डोंगराच्या बाजूने सावरगाव आणि पांगरी या 2 गावाकडे जाण्याचा रस्ता होता. त्याच रस्त्याने तो धावायचा. पाटलिनीचा आत्मा वगैरे काही नसतं या समजाने तो गावच्या तटीवर याच डोंगराकडे यायचा आणि गावामध्ये सांगायचा की मी आज दगडखाणीत गेलो होतो, तिकडे कोणीच नव्हतं, आत्मा बित्मा काहीच नसतं. अशा प्रकारचं शहाणपण तो गावात सगळ्यांना सांगत सुटायचा. ठरल्याप्रमाणे तो व्यायामाला निघाला आणि बापूच्या डोंगरावर येऊन पोहोचला. तो व्यायाम न करता थेट दगडखाणीत गेला. दगडखाणीत छोटे मोठे अवगळे होते, झुडपे होती, हिरवे हिरवे गवत आलेले होते, वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती, त्यात लहान मोठीही झाडे होती. मध्ये कुठेतरी झुडपात वाळक्या पानांची सळसळ आवाज येत होता. वाळक्या पानांचा सळसळ आवाज येत होता. वातावरण तसं शांत होतं, पण परिसर खूपच बिसूर दिसू लागला होता. एवढ्यात राजेभाऊंच्या मागून चुरचुर असा आवाज आला. क्षणभरासाठी तो घाबरला. काळजाची धडधड वाढली आणि मग बघितलं तर कोणीच नव्हतं, पण आवाज मात्र आला होता. काही दिसलं असतं तर कशाचा तरी आवाज आहे असं समजून घेतलं असतं, परंतु काहीच न दिसल्याने राजेभाऊ बराच घाबरला होता. गावकऱ्यांच्या बोलण्यात काहीतरी सत्य आहे असं त्याला वाटू लागलं होतं, पण या गोष्टीकडे तो कानाडोळा करत मनाला धीर देऊ लागला. 10 पावलं पुढे गेला. तेवढ्यात त्याला आवाज आला आणि गुडघा इतकं गवत सळसळ हलत होतं. राजेभाऊ त्याकडे बारकाईने बघत होता. त्याच्या तोंडून ब्र शब्द सुद्धा निघणं कठीण झालं होतं. तो पुढे न जाता तिथेच थांबून ते विचित्र आवाज ऐकत होता. दगडखान त्याला आज नरक असल्यासारखी भासत होती. आवाज सारखा येत होता. त्याने हळूच कानोसा दिला. त्याला कळून चुकलं की समोरच्या अवघड्याच्या मागून आवाज येत आहे. आपण जमिनीवर नसून मरणाच्या दाढेत आहोत असं त्याला वाटू लागलं. एकटक बघून डोळ्याचं पातळ लवतं न लवतंय तोच हिरव्यागार साडीची उलटी प्रतिमा उभी राहिली. तसा राजेभाऊ पळत सुटला. जोराचा हुंदका नरड्यात अडकला होता. रस्ता सोडून राजेभाऊ डोंगराच्या बक्कीनं गाव गाठण्यास धावत होता. सकाळी सकाळी गवतावर दहीवार पडलं होतं, त्यामुळे पाय घसरत होते. पाय घसरून तो पडत होता, पुन्हा उठत होता आणि पळत होता. त्याला त्याच्या पुढे हिरवागार साडीची उलटी प्रतिमा आणि स्वतःचं घर दिसत होतं. सकाळी सकाळी कोंबड्या आरवला. सगळा गाव कडाक्याच्या थंडीने गाढ झोपेत होता. अनेकडं राजेभाऊ पळून पळून घामानं चिंब झाला होता. राजेभाऊला कुणाकडे जावं, कुठे पळावं आणि काय करावं काही कळत नव्हतं. शेवटी राजेभाऊ पळत पळत येऊन वाण्याच्या दुकानासमोर पडला. आजूबाजूच्या आयाबाया राजेभाऊला बघून जोरात बोंबलत आल्या. काही घरातील साखर झोपीचे 12 वाजले आणि डोळे चोळीत लोक राजेभाऊकडेच पळत सुटले. काही बायांनी राजेभाऊचा घाम पुसला आणि त्याला प्यायला पाणी दिले. मधमाशांनी मध पळवावा तसे राजेभाऊची बातमी सगळ्या डोंगरगावात पसरली. सकाळच्या रामपाऱ्यात वाण्याच्या दुकानासमोर लोकांची गर्दी झाली. काय झालं म्हणून लोक गर्दा करू लागले. राजेभाऊने लाकत पाटलीन दिसले म्हणून सांगू लागला. थोड्या वेळासाठी लोक घाबरले आणि त्याला सांगू लागले की आम्ही तुला किती बी सांगत होतो, परी तू आमचं कुठं ऐकलं होतंस. अशा प्रकारचं बोलणं येऊ लागल्याने घाबरलेला राजेभाऊ भारावून गेला आणि समोरील माणूस जे जे बोलेल त्याचं सगळं बोलणं मला मान्य आहे अशा हेतूने आपली मान डोलावून सहमती देऊ लागला. राजेभाऊ सोबत घडलेल्या प्रकारावर सगळ्यांना खूपच भीती जाणवू लागली. शिकलेला मास्तर आणि भूत नसतात अशी भाषा करणाऱ्या माणसाचं असं हाल होतं तर बाकीच्यांचं काय या विचाराने सगळेजण घाबरून गेले होते. त्याच घोळक्यात मी आणि माझे 2 मित्रही होतो. आम्हाला सुद्धा या घडलेल्या प्रकाराचं अत्यंत नवल वाटू लागलं होतं. मोठी माणसं घाबरत असतील तर आम्ही तर लेकरे होतो. आमच्या काळजात त्या पाटलिनीची भयानक भीती घर करून बसली होती.
दगडखाणीत खरोखरच पाटलीन आहे हे सिद्ध झालं होतं. दिवसामागून दिवस संपत होते आणि दगडखाणीकडे कामाला, जनावरे चरायला किंवा फिरायला सुद्धा लोक घाबरू लागले. परिणामी दगडखान कायमची ओसाड पडली.